विधानसभा निवडणुकीतली निराशाजनक कामगिरी विसरून महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे। त्यातही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला मनसेचे इंजिन जोडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात। पण काँग्रेसच्या तीव्र विरोधामुळे खरं तर मनसेची महाविकास आघाडीतली एंट्री अजूनही वेटिंगवर आहे। अशातच आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे आणि या डावानं एकाच वेळी महायुती आणि महाविकास आघाडीसाठी तो मोठा धक्का होऊ शकतो अशी चर्चा आहे। मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे। त्यांनी स्थानिकच्या निवडणुकीसाठी राज्यभरात दौरे वाढवले असतानाच दुसरीकडे बैठका, मेळावे, भेटीगाठी याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत। एकीकडे काँग्रेसच्या विरोध झुगारत पवारांनी मनसेला महाविकास आघाडी सोबत घ्यावं यासाठी हालचाली सुरू केल्यात आणि याच दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं थेट महायुतीतल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी सुद्धा युती करण्याची तयारी दर्शवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत वक्तव्य केलंय। त्यांनी कुर्डुवाडीनंतर आता सातारा जिल्ह्यात मोठा धमाका करण्याची तयारी सुरू केली आहे। शशिकांत शिंदेंनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्याच भाजप सोडून कुणाशीही आघाडी करा या वक्तव्याचा दाखला देत थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाच युतीसाठी ऑफर दिली आहे। शशिकांत शिंदे म्हणालेत, शरद पवारांनी सांगितल्यानुसार आमच्या राष्ट्रवादीची कुर्डुवाडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती झाली आहे। ज्या वेळेस फार अति होतं तेव्हा बंड होतं। हा नियतीचा नियम आहे। त्यांनी मनात आणलं तर ही नवी नांदी होऊ शकते। दुसऱ्या सातारकरांनी ठरवायचंय आता काय करायचंय ते। आम्ही तर कुर्डुवाडीत निर्णय घेतलाय असा नवा बॉम्ब शशिकांत शिंदेंनी थेट महायुतीतच टाकलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या ऑफरनंतर आता साताऱ्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना मोठा निर्णय घेणार का याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदेंचा पहिल्यापासून बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजपनं फोडाफोडीचं राजकारण केल्यानंतर शिवसेना चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळालं होतं। भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट महायुती सरकारच्या कॅबिनेट बैठकीवर सुद्धा बहिष्कार टाकला होता। एवढ्यावरच हे प्रकरण न थांबता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर तडकाफडकी दिल्ली गाठत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत हे प्रकरण तापवल्याची चर्चा होती। दिवसेंदिवस महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी वाढत चालल्याचं दिसून येत आहे। महायुती म्हणून राज्यात सत्तेच्या गादीवर एकत्र बसलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोरदार कुरघोडीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय। यातही अनेक ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने सामने आल्याचं दिसून येत आहे। स्थानिकच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील संघर्ष आणखीच टोकदार झालाय। कोकणातील मालवण पालिका निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार, कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मालवण मधल्या भाजप नेते विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं। यावेळी तालुका अध्यक्ष बंड्या सावंत आणि काही पदाधिकारी सुद्धा तिथे उपस्थित होते। याच वेळी त्यांनी पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आल्यानं तिथे खळबळ उडाली होती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणेंच्या या स्टिंग ऑपरेशनवर मोठं विधान करताच 2 डिसेंबर पर्यंत मला ही युती टिकवायची आहे, त्यामुळे मी आता काही बोलणार नाही पण नंतर उत्तर देईन असं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर सुद्धा महायुतीत राजकीय भूकंपाचे संकेत दिले गेले। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निलेश राणेंचे भाऊ मंत्री नितेश राणे यांनीही त्यावर बोचरी टीका केली। याच दरम्यान आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं थेट महायुतीतल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला युतीची ऑफर दिल्यामुळं या ऑफर नंतर आता शिंदेंची शिवसेना काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। त्यामुळे राज्यात 2 डिसेंबर नंतर मोठा राजकीय भूकंप होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।